हाय हॅलो शुभ सकाळ. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग विठ्ठलांची ही पूजा करून घेतली होती मी वरती काचेवर ठेवलेले असताना. नंतर मी खाली घेतले ते, कारण की मला छान अशी पूजा मांडायची होती. एकादशीच्या दिवशी पूजा करतो, पण मग म्हणजे अशी खाली घेऊन पूजा नाही करत. तर त्यांना छान आंघोळ वगैरे घालून वरतीच पूजा करतो, कारण की आम्ही तिथे काच लावलेली आहे ना, त्या काचेवरच त्यांची पूजा वगैरे करतो. पण मग म्हटलं चला आज छान देवशयनी आषाढी एकादशी आहे, दिवसही छान आहे. तर आज मस्त विठ्ठल रुक्मिणीला थोडंसं सजू आणि खाली पूजा मांडू. तर मग मी ना पंचामृत करून घेतलं होतं एका तांब्यामध्ये, आणि त्यांनी छान पंचामृतने पहिले विठ्ठलांना स्नान घालून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने, तर इथे एक स्वच्छ कपडा घेतला, त्याने पुसून घेतलं. तर शिवही मला मदत करत होता, पाणी वगैरे आणून देत होता. देऊन आणलेलं पाणी पुन्हा एकदा झाडांना नेऊन घालत होता. अशी सगळी मदत मला शिवचीही होत होती, कारण की लहान मुले जर घरात असली ना त्यांच्या म्हणजे ते खूप घरामध्ये मदत करतात, पण आपल्याला दिवसभर समजून येत नाही. प्रत्येक गोष्टीला हाताखाली ते असतात, पण मग म्हणजे आपल्याला की भरपूर काम करतात ते, पण मग आपल्याला समजत नाही की किती काम करतात. तर आत्ता इकडे विठ्ठलांना स्नान घालून झालेलं होतं आणि आता मी रुक्मिणीला इकडे स्नान घालत होते. तर पंचामृतने छान पहिले थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर पंचामृतने छान असं स्नान घालून घेतलं. ज्या कोणी 12 महिन्यात ज्या काही एकादशी येतात त्याचा उपवास धरत नाही, तर त्यांनी तो उपवास नाही केले आणि ही एक एकादश धरली तरी ते पुण्य आपल्याला भेटतं असं म्हणतात. मीही ऐकून आहे, मलाही एवढं काही माहीत नाही आहे. तर आई वगैरे सांगत असतात ना घरात, तेच मी ऐकत असते. आणि इथून पुढचे जे 4 महिने असतात ना ते चातुर्मासाचे असतात असे म्हणतात. तर दान धर्म हे करण्यासाठी ना पुढचे 4 महिने म्हणजे चांगले असतात असं म्हणतात. आणि आत्ता आपल्या ज्या काही वाऱ्या जातात ना, निवृत्तीनाथ महाराजांची पालखी, मुक्ताबाई, सोपानदेव, हे सगळ्या ज्या काही पालख्या जातात ना त्या सगळ्या म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी पोचल्या असतात तिथं पंढरपूरमध्ये. आणि त्यानंतर म्हणजे पंढरपूरमध्ये खूप छान अशी यात्रा वगैरे असते, पण गर्दी भरपूर असते. मीही काही कधी पाहिलेली नाही आहे, पण टी व्हीवर आपल्याला दिसतंच. आणि यावर्षी तर भरपूर वारकरी गेलेले. तर तुम्ही बघितलंच असेल, आपल्या इथून ही म्हणजे नासे त्र्यंबकेश्वर वरूनही निवृत्तीनाथ महाराजांची पालखी गेली. तर भरपूर गर्दी होती, कारण की ती सिन्नरवरूनच जात असते. जे वारकरी पालखीमध्ये पायी पायी जातात ना त्यांना म्हणजे पाऊस वगैरे अशी काही भीती वाटत नाही. आपण एवढं घरात बसून म्हणजे कंटिन्यू पाऊस वगैरे आपल्याला लागतो, तर ते कसे जात असतील आता, म्हणजे देव त्यांच्या पाठीशी असं म्हणायला हरकत नाही. आणि वारीमध्ये जाणार आहे ना प्रत्येकजण हसून खेळून मिळून मिसळून असे राहतात, म्हणजे कधी त्यांचं अंग दुखत नाही किंवा काही असं काहीच नाही. आपण थोडं जरी चाललो तर आपल्याला थकवा येतो, पण ते एवढे म्हणजे त्यांचा मुक्काम किती 30-30, 25-25 किलोमीटरचा असतो, तरी पण ते म्हणजे असे चालायलाही घाबरत नाही. आणि चालले तरी असं काही दुखत वगैरे असं कोणत्याच वारकऱ्याच्या तोंडून ऐकायला भेटत नाही. म्हणजे खूप विशेष आहे हे, की एवढं पंढरपूरला एवढं लांब पायवारी जाणं.
इकडे माझी पूजा वगैरे मांडून झालेली होती, तर छान असं डेकोरेशन केलं होतं. तुम्हीही सांगा कसं केलं होतं डेकोरेशन ते. आणि आपल्याकडे जे जास्वंदीचे झाडाला फुलं येतात त्या फुलांच्या पाकळ्यांचा हार केलेला होता. रुक्मिणीलाही बनवायचा होता, तर थोड्या वेळाने बनवणार होते मी. आणि इकडे आपली पूजा ही मस्त झालेली होती, डेकोरेशनही छान असं झालेलं होतं. तर ब्लॅक रांगोळीमध्ये जय हरी विठ्ठल असं नावही काढलेलं होतं. देव नवा ड्रेस ना, बघू इकडनं बघू असे. 4 वाजता जाऊ आपण सगळे विठ्ठलाला. चला. अहो तो शिव आहे, शिव तो इतका अगोचर आहे ना. तू तांब. अंशू, आई आणि शिव मंदिरामध्ये गेलेले होते आणि मी इकडे आता फराळाच्या तयारीला लागलेली होती. तर इकडे ना छान असे झिरकं केलेलं होतं आणि साबुदाणा वडे पण केलेले होते आणि तिखट भगर पण केलेली होती. तर म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं खायला आवडतं, त्यामुळे 3 प्रकार केलेले होते. अंशू आणि शिव पुन्हा एकदा फोटोशूटसाठी रेडी झाले. हां, अंशूचा हार बघू असं खरं बाळा. तर अंशू आणि शिव पुन्हा एकदा फोटोशूटसाठी छान असे रेडी झाले. अंशूने नऊवार वेअर केली मस्त. इकडे बघा. हां, अरे तो हात असा नको ठेवू, सोड खाली, नाही पडणार. हां सोड, राहू दे. अंशू गोलफीर थांब. अंशूची मस्त अशी हेअरस्टाईल. चल इकडे बघ. तर अंशूचा मस्त असा रुक्मिणीचा लूक आणि शिव कोण बनलाय, ज्ञानेश्वर माऊली. तर चला शिवची मस्त रील शूट करते आता मी. तर मला इकडे शिव आणि अंशूचं फोटोशूट करायचं होतं. काल काही वेळ भेटला नाही, म्हटलं मग चला आज करूया. तर शिव आणि अंशूचं छान असं फोटोशूट करून मी रीलही पोस्ट केलेली आहे. तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर इकडे शूटसाठी त्या दोघांनाही इकडे छान असं बसवलं, ॲक्शन वगैरे सांगत होती. तर मुलांचं फोटोशूट म्हटलं की खूप जास्त वेळ जातो. खरं तर मला कालच करायचं होतं, पण शिव शाळेतून खूप जास्त थकून आला, त्यामुळे त्याने तो बोलला की नको मम्मी आता आपण उद्या करूया. आणि अंशूही इकडे छान अशी रेडी झालेली होती. तर दोघांचंही छान असं फोटोशूट केलं. नंतर आमच्या इथलं एक विठ्ठल मंदिर आहे, तर तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो. शिवला आणि अंशूलाही घेऊन गेली होती मी. घरी आल्यानंतर सगळ्यांसाठी छान अशी मस्त तिखट भगर केली आणि धिरडे पण केलेले होते भगरीचे. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.